असं वाटलं ना जोकर सोड दिलेत वाटे दका नाही ते त्या बाबा बाकी ना बाबास ना कान बी बांधेल नाही शेतात खायला चांगलं होतं त्यासनी आपले खावाले चांगलं भेटणं नाही महाराज पहिले खावाले इतकं चांगलं होतं ना त्या बाबासले विचार आहे ताकद कशी उनी तुमना मा त्यासना माया खावाड्यात तसं बहिणीच काय खावाड्यात माहितीये का बाजी जर सरी जाय ना पोळी गरमा राव का बाकर राव काला मोड देत त्यानावर तेल टाक देत गुई चुरी देत खाय भाऊ गुई तेल ना काला त्या गुई तेल ना काला काय दान गल्ला म्हातारा राहत रातले कच्ची उडीने दाय बिंजी देती वाया मा सकाळी मग खावाड्यात पायटा मग कच्ची उडीने दान गल्ला म्हातारा राहत हा ते भाजी कुठे घेत तुम्ही काय बनवतोस हा गुई ना काला हा ती मॅगी हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तो दिना हागी चांगलं खावाडत जाय हो काकू काय मॅगीने उजी सत्यानाश करणार लावाला कताईन येईल काय येईल ती हो आणि ती मॅगी अशी मजाने वाकडी तिकडी रास ना या पोरे 12-12 15-15 वरीस ना तंगड्या आवरी आवरी बटर हत्तीने बानड सुरू हो बारी बन बटा रे हो मरतुक माडा सोन चांगलं खावाडा जाऊ बहिणी सोन तुम्ही बोलता दामा धरेले संध्याकाळ बी खिचडी सकाळ मग डबा मा बी तीच बाशी खिचडी शाळा मा जाईने खिचडी आको संध्याकाळले बी खिचडी ताकदच नाही त्या पोरेस मा बटा लजल तरी घ्या त्या चांगलं खावाडा जाऊ बहिणी 2 भाकरी टाकत जा नवरा बायको दोन्ही अर्धी खायलो दोन्ही पोरेले अर्धली खावाडो पण भाकरी टाकत जा तुम्ही बोलता कटाया कर देते रांधा संध्याकाळ वहिनी का अंदाज सापडी जास्त त्या बहिणीसले माय 7 वाजी घ्यात भाजीन भाकरी बोलत लंब पडी नाही नवराचा बटेल माय हो वातावरण मी काय इथलं थंडगारशे मरी जायचं कंबर नार दुखी राय ना तंगडा नारा ठणकी राय ना का माय खिचडी टाक देऊ माय आयतून खिचडीन परत द्यात तंगड्या तिरपा टाकायला लागतात माडी यातले भाजी भाकर खावाडत जा काकू मा सत्यानाश करायला याजनी जुनं काहीच राहिलं नाही काहीच राहिलं नाही काहीच राहिलं नाही आखो सांगच तुमले ज्या 40ने पुढे आहेत त्या भाऊसले माहिती ज्या 50 ना काका आहेत त्या सांगतील अभ्यास करू नका असं आपलं दुमत नाही बाबाजी अभ्यास करू नका असं आपलं दुमत नाही अभ्यास शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिकलं पाहिजे पण तो जो जिव्हाडा होता ना तो आता नाही राहिलेला म्हणून सांगतो पहिले पोरेस ना वार्षिक पेपर जर देणार आहे पेपर शेवटला कसा जायरा ना यावर त्यानं ध्यान नाही राहे पेपर कवय पटकन देऊ सर ना आत्मान कवय पटकन घर जाऊन मामान गावले जाऊ म्हणजे पेपर कसा जायरा ना यानापेक्षा मामान गावले जावाना आनंद मोठा राय बरोबर आहे का नाही मामान गावले जावाना आनंद मोठा राय जिव्हाडा होता हो तो मामा बी तसा होता माम्या बी तशा होत्या माम्या अशा होत्यात पहिले बाप रे बाप बाचा उन्हा म्हणजे देव उन्हा देव बाचा 4 दाव का खावाल मागेना तरी मामी कंटाळा करीन नाही माय बाचा देव रास मनीचीन त्या बाचा असले असं वाटे कवय मामान गावले जाऊन कवय नाही आता पोऱ्या ना पेपरे सरेलो विचारा भाऊ मामाच्या गावाला जातो का पोऱ्या सांगा नाही मम्मी आठच बरं आहे आपला आपला घर का ब कारण मामान घर घ्या का यान जर सांगा ना मामी चहा गरम कर दे मामी लगेच बुतडा तोडत का रे 3 दाव गरम घे घडी घडी गरम करायला मग त्याला असं वाटत आहेच बरं रे भाऊ आपला आपलं घरच रे आप्पा नको मामा नको मावशा नको पहिलं काहीच राहिलं नाही या बाबा बसेले त्यासले विचारा त्याच ना टाइमले पैसा नाही होता चिवडा बनायत ना चिवडा साध्या साध्या गोष्टी आहेत चिवडा बनायत चिवडा इथला साधा आहे ना तकदीरवाला शेंगदाणा सापडी जाय असा चिवडा राय तकदीरवाला शेंगदाणा सापडे असा चिवडा राय पण तो चिवडा खावाना आनंद त्यासने लिहिले आता तो आनंदच नाही आता 50 प्रकारना चिवडा मिक्स कर दे पोऱ्यांसमोर ठेवा भाऊ चिवडा बनवलाय नाश्ता करणार राज्यात तो सांगतो नको मम्मी मला डेअरी मिल्क पाहिजे गु खायले खावालेच चांगलं नाही ना हो खावालेच चांगलं नाही ना हो महाराज गोई गोई तुम्ही काय ऐक गोई खायले गोई हो म्हणा बापरे तुम्ही काय सत्यानाश करार बटेले तू तुम्ही का म्हणे दुकान बंद पाठ टाकशात भाऊ विठ्ठल माहितीये पण माझ्या पत्नीनं सांगितलं सगळे भक्त तुमच्याकडनं काही ना काही मागतात म्हणले तुकोबारायांना काहीतरी द्या ना
म्हणून मी तुम्हाला सांगते, माझ्या तुकोबारायनं भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, देवा मला मागायला सांगतोय हा, अरे मला मागायला सांगतोय, मला देशील तू काय देणार? माझं जाऊ दे रे देवा, तू एवढ्या कर्जात बुडलेला आहे का? माझ्या एवढ्या कर्जात बुडलेला आहे ना, माझं मागायचा विषय दे सोडून, मी काय भक्ती केली सोडून दे. अरे माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे, त्या कर्जातून तू उतराई होत नाही, माझं कर्ज कधी फेडणारा? आणि परिचय देताना महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, महाराज लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हे वातावरण तयार करा ना का द्या, एक नंबर असं तयार वावर राहिना ना, मला पैरानं बोलतं सोपं जास, हा असं वापी येईल पाहिजे मस्त, वाजवणारे महाराज आणि म्हणणारे महाराज जोरात आहे महाराज. हा असं आहे ना, मरकड मुरकड बी वागायचं याठी, वातावरण चांगलं शे नाही का? ज्यानं भावबंद चांगला त्यानं कार्य चांगलं पार पडस, बरोबर आहे की नाही? भाऊबंद चांगला राहत का कार्य चांगलं पार पड. किडा पाडणारा जर राहणार ना, साखरपुडा सुद्धा घर नको बो, ततच मोडल्या भाळ मस्त करल्या. हा भाऊबंद चांगला राहत मान उभारी जर पैसाच ना विषय नाही, पैसा गरीब पान भिकारी मरस तरी 2-4 लाख रुपये त्यानं गोदाडा माहीत पडतं साथे, पैसाच ना विषय नाही राहिले, नीचच ना विषय राहिले आता. हा इथं वातावरण कसले महाराज, सगळे लोक एवढे दिलदार आहेत महाराज, कोणाबद्दल कोणाला द्वेष नाही, कोणा काही घेणं देणं नाही. आणि आई चांगलं रास बरं का बाबा. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय नाही महाराज, पण वाढत नाही त्याला कारणच असं आहे, आपला नीच येतच. विठ्ठल विठ्ठल.